मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे आणि आता लढा हा उपोषणाच्या मार्गाने आज त्यांचं दुसऱ्या दिवसाचं उपोषण आमरण उपोषण सुरू आहे। आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आपल्यासोबत जरांगे पाटील दादा, मला सांगा, उपोषणाचा दुसरा दिवस आहे। कुठेतरी आपण या उपोषणादरम्यान किंवा आंदोलन दरम्यान नेहमी समाजाला आवाहन केले की आक्रमक होऊ नका, शांततेने आंदोलन करा, पण मुंबईमध्ये गुणरत्न सदावर्ते आहेत, त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे, त्यांच्या गाडीची तोडफोड झाली। आपण काय सांगाल? समाज शांततेतच आहे। समाजाचं कुठं काय करतोय समाज कुठं काय करत नाही। आमचा समाज शांत आहे। सगळे मराठा समाजाच्या विरोधात जात आहेत। सगळे मराठा समाजाच्या लेकराचं वाटोळं हो याच्यासाठी प्रयत्न करत आहेत। आमच्या जातीचे पोरं उद्ध्वस्त झालं पाहिजे त्यांचा विषय, याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत। आम्ही तरी शांत आहेत। आम्ही कुठं काय करतोय? आमचा समाज काही करत नाही। आमचे शांततेत आंदोलनं सुरू आहेत। मराठा समाज शांततेत आंदोलनं करतोय, शांततेत करणार आहे। आमचा कुठंही उद्रेक करण्याचा उद्देश मराठा समाजाचा नाही। उलट सगळ्यांचा उद्देश आहे की मराठा समाजाला काही मिळालं नाही पाहिजे। मराठा समाजाचे पोरं सुधारले नाही पाहिजे। मराठा समाजाच्या विषयी प्रत्येकजण आग ओकत असतो, विष पेरल्यासारखा बोलत असतो। मराठा समाज संपवण्याच्या पाठीशी सगळे लागलेत। त्यांचं करिअर घडलं नाही पाहिजे याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। तरीही आमचा मराठा समाज शांत आहे। आम्ही शांततेत आंदोलनं करतोय। मराठा समाज कुठेही काहीही करत नाही। आणि तुम्ही कोणाच्या तरी गाड्या फोडल्या म्हणताय, ते काय मला माहीत नाही, परंतु काही तसा प्रकार असेल तर आपण त्या हल्ल्याचं समर्थन करत नाही। कारण माझा मराठा समाज शांतताप्रिय आहे। शांततेत आंदोलनं करतोय, शांततेत करत राहणार। दुसरा कुणीही केला असेल, माझ्या मराठा समाजाने केला नसेल, आणि जर असेल किंवा जर तर झाला असेल तर आपण त्याचं समर्थन करत नाही। त्या हल्ल्याचं आपण समर्थन करत नाही। अंतरवाली सराटीमध्ये मोठी सभा झाली, पण सभेपूर्वी गुणरत्न सदावर्ते आहेत, त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की जरांगे पाटलांना अटक करा, नाही तर उद्रेक होऊ शकतो। आणि आज मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते असतील, त्यांनी गाडीवर हल्ला केला आहे, काय सांगाल? नाही, आमचा मराठा समाज शांतताप्रिय आहे। आमच्या मराठा समाजाला विनाकारण डाग लावण्याचा प्रयत्न केला जातो। आमच्या विरोधात प्रत्येकजण गरळ ओकतो। आमच्या लेकराबाळांचं उभं आयुष्याचं वाटोळं व्हावं हे स्वप्न प्रत्येकजण बघतो। तरीही माझा मराठा समाज शांत आहे। आमच्या लेकरांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे या राज्यात। आम्हाला आरक्षण मिळू नये यासाठी खूप जणांचे प्रयत्न सुरू आहेत। आमच्या लेकराबाळांना जर आरक्षण मिळालं तर यांचं कल्याण होईल। यांना मिळू द्यायचं नाही। यांचे पोरं सुधारतील, यांचे पोरं मोठे होतील। मोठे न होऊ देण्याचं स्वप्न प्रत्येकजण बघतो आणि आमच्या लेकरांचं वाटोळं करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो। तरीही आमचा मराठा समाज शांत आहे। शांतताप्रिय आमचे लोक आहेत। आंदोलन शांततेत सुरू आहेत। आणि तुम्ही काय जो प्रश्न विचारला सभेच्या वेळेस काय केलं, आम्हाला त्यांच्या माणसाविषयी काही बोलायचंच नाही। काय माहीतच नाही आम्हाला आणि बोलायचं पण नाही। कारण मराठा समाजाविषयी किती प्रेम आहे हे मराठा समाजाला चांगलं माहिती आहे। त्यामुळं आम्हाला त्यांना जे करायचं ते करून द्या, त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या। आम्हाला काय बोलायचं नाही त्यांच्याविषयी। फक्त आमचा मराठा समाज शांततेत आंदोलन करतोय आणि मी आज पुन्हा आवाहन करतो की शांततेत आंदोलन करा। आमच्या मराठा समाजाच्या पोरांनी तो हल्ला केलेलाही नसेल। आमचा समाज शांतताप्रिय आहे। जर काही असं काही घडलं असेल तर आपण त्या हल्ल्याचं समर्थन करत नाही, परंतु मराठा समाज शांततेत आंदोलनं करतोय। मराठा समाजाला डाग लावण्याचा कुणी प्रयत्न करू नका। मराठा समाज असं काही करणार नाही। काल दिल्ली दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस गेले होते। आपण काल बोलला होता की या दोघांनीही पंतप्रधान यांच्यासोबत चर्चा केली की पाहिजे मराठा आरक्षणासंदर्भात। काल ते दिल्लीला गेले, पण अजून काही माहिती मिळाली नाही। परंतु कुठेतरी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी काल दिल्लीला जाऊन पंतप्रधान यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली पाहिजे, ते असं आपल्याला वाटतं का? आता आम्हाला वाटून उपयोग नाही ना, त्यांनाही वाटलं पाहिजे ना की आपण शब्द दिलेले आहेत। मराठ्यांच्या पोरांचं चांगलं व्हावं म्हणून आरक्षण आपण देऊ असं म्हणलेलं आहे। आता त्यांची इच्छा आहे वाटतं मराठ्यांच्या पोराचं चांगलं होऊ नये। मराठ्यांचे पोरं शिकले नाही पाहिजे। मराठ्यांच्या पोरं नोकऱ्याला नाही लागले पाहिजे। मराठ्यांच्या पोरं आरक्षण नसून इतके प्रचंड हुशार आहेत, त्यांना जर आरक्षण मिळालं तर हे यांचे कुटुंब सुधारतील, ते पोरं सुधारतील, त्यांचं चांगलं होईल, मोठं होतील। कशाला मोठं होऊ द्यायचं त्यांना आरक्षण देऊ? असे जर स्वप्न त्यांच्या मनात असतील
तर ते आम्हाला गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना कशाला आरक्षण मिळवून देतात. आता मग आम्हाला वाटून उपयोग नाही ना, आम्हाला मस्त वाटतं त्यांनी आज आरक्षण दिलं पाहिजे. आमच्या गोरगरीब मराठा समाज वेदना भोगतोय, विनंतीचे हाक मारतोय. पंतप्रधान महोदयांना, मुख्यमंत्र्यांना, सरकारला नाही, ते हसण्यावर नेत आहेत, सहज नेत आहेत. मराठा समाजाचा अपमान झाला पाहिजे अशा पद्धतीचे कृत्य त्यांचे सुरू आहेत. सहज नेतात. आम्ही इकडून हाक मारायची, विनंती करायची, द्या 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 म्हणायचं. त्यांनी नुसत्या माना हलायच्या किंवा सहज न्यायचं आणि मग दातडं काढायची. म्हणजे इतकं हलक्यात त्यांनी मराठा समाजाला घेतलेलं आहे. आणि असं दिसतंय की सगळ्यांनी विडाच उचलला आहे की मराठा समाजाला नाही आरक्षण मिळू द्यायचं, त्यांचे पोरं नाही मोठे होऊ द्यायचे. आता आम्हाला वाटून उपयोग नाही ना, त्यांनी दिल्लीत जाऊन बोललं पाहिजे, मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री ते म्हणले पाहिजे, बोलले पाहिजेत. आता ते कशासाठी गेलेत हेच माहीत नाही आम्हाला. आमच्यासाठी गेलेत का त्यांच्या स्वार्थासाठी गेलेत हेच माहीत नाही. चला ठीक आहे, हरकत नाही, आम्ही लढायला सज्ज आहेत. कालपासून आमरण उपोषण सुरू आहे. गावागावात शांततेत साखळी उपोषणं सुरू आहेत. आमचं शांततेत काम चालू आहे. फक्त आमच्या गावात कोणी यायचं नाही, आमच्या दारात कोणी उभं राहायचं नाही. आम्ही तुमच्या दारात उभं राहत नाहीत. तुम्ही आमचे नाहीत, आम्ही तुमचे नाहीत. तुम्ही आम्हाला आपलं मानायला तयार नाहीत, त्यामुळे आम्ही आता तुम्हाला आपलं मानायला तयार नाहीत. तुम्ही आमच्या दारात यायचं नाही, आम्ही तुमच्या दारात येत नाहीत. आमचं शांततेत आंदोलन सुरू आहे, आमचं शांततेत सुरू राहणार आहे. आमचे लोक कुठंही उग्र आंदोलन करत नाहीत, करणार नाहीत. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आक्रोश आहे, मागणी होत आहे. आपणही उपोषणाला बसलात आणि आज नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येत आहेत, काय सांगाल? नाही नाही, ते मला नाही माहीत ते येणार आहेत का नाहीत. नुसतं ऐकू बातम्या आहेत, येणार आहेत येणार आहेत. येणार असतील ते येतील सुद्धा, त्याच्याबद्दल आपण काय बोलणार आहेत. परंतु आमच्या आरक्षणाचा विषय आहे, त्याच्यासाठी आमचा लढा सुरू आहे आणि तो शांततेत सुरू आहे. शांततेत सुरू राहील आणि आरक्षण आम्ही मिळवणार आहेत. ते कसे देत नाहीत ते आम्ही बघतो, कारण आम्ही शांततेचं युद्ध सुरू केलं आहे. आम्ही आरक्षण 100% मिळवणार आहेत, त्याशिवाय मागं हटणार नाही. आपण नेहमी म्हणता की एकनाथ शिंदेवर माझा विश्वास आहे, ते आरक्षण देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरगरिबाचे नेते, ते मराठा समाजाच्या मुलांची काळजी घेतील, आरक्षणाबाबतीत विचार करतील. अजूनही आपण ठाम आहे त्याच्यावर? कोण? नरेंद्र मोदी असतील, एकनाथ शिंदे असतील. आपण नेहमी विश्वास व्यक्त केला आहे की हे गरिबांचं जाणते आहेत, यांना काळजी आहे. मग मराठा समाजाबद्दल एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी हे काही निर्णय घेतील आरक्षणाबाबतीत? त्यांना घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे, आता आम्ही काय सांगू शकणार आहेत. आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता. आम्ही त्यांचा मराठा समाजाने त्यांच्या शब्दाला मान दिला होता की गोरगरिबांच्या लेकरांचं आता कल्याण करतील. शिक्षण भरपूर झालेत, त्या लेकरं मोठी होतील, आरक्षण देतील, म्हणूनच वेळ दिला होता. आता ते आणखीनही केलं नाही, मग त्यांना आणखीन 5-50 वर्षे द्यायचं नाही का काय, असं काय ठरवून काही डाव षडयंत्र रचलं आहे का काय माहीत नाही आम्हाला. परंतु आम्ही घेतो आणि लढतोय. बघू ते मराठ्यांना गोरगरिबांना कसं आरक्षण देत नाहीत ते आम्ही बघतो. आता पहिला टप्पा आमचा 28 तारखेपर्यंत सुरू आहे. 29 नंतर दुसरा टप्पा पुन्हा सुरू आहे. 2-3 टप्प्यात आम्ही आंदोलनं शांततेत करतोय. बघू कसं मराठ्यांना ते आरक्षण देत नाहीत हे बी आम्ही बघतो आता. कारण तुम्ही आमची किती दिवस फसवणूक करणार आहेत. आता मराठा समाज फसवणूक करून नाही घेणार. अहो, तुम्हाला आरक्षण द्यायचंच नव्हतं तर तुम्ही आमच्याकडून वेळ घ्यायचाच नाही ना. तुम्ही वेळ घेतला, 4 दिवसात होणार नाही, किती गोड बोलले. 4 दिवसात होणार नाही, होईल 4 दिवसात, पण ते टिकणार नाही. 1 महिन्याचा वेळ द्या. तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही तुम्हाला टिकणार आरक्षण देतो. 1 महिना लागणार आहे कायदा पारित करायला. 41 दिवस झालेत आज, तरीही कायदा पारित झाला नाही. 2 घंट्यात कायदा पारित होतो आणि टिकणार आरक्षण मिळतं. फक्त द्यायची मनापासून इच्छा लागते. तुम्ही किती दिवस मराठ्यांच्या विरोधात काम करणार आहेत सरकार म्हणून बघतो आम्ही, पण तुम्ही कसे देत नाहीत आरक्षण आम्हाला, कसे देत नाहीत तेच आम्ही बघतो. आहे सज्ज आहे मराठा लढण्यासाठी. आम्ही शांततेत आंदोलन करणार आणि हे शांततेचं युद्ध आम्ही जिंकणार सुद्धा. कोणीही उग्र आंदोलन आमच्यातला मराठा समाज करत नाही, करणार नाही. दुसरं कोणीतरी करून जाईल
त्याची जबाबदारी मराठा समाजावर अजिबात नाही. कोणीतरी दुसरंच करून जाईल आणि मराठ्यावर नाव घेताल, मराठ्यांचं नाव बदनाम करताल, ते अजिबात जमणार नाही. कारण मराठा समाज उग्र आंदोलन करतच नाही, शांततेत करतोय. फक्त आमची एकजूट झाली ही तुम्हाला खपत नाही आहे आणि ही एकजूट तुम्ही काहीही केलं तरी आमची आता तुटत नाही. धन्यवाद. तर मनोज जरांगे पाटील अजूनही आरक्षणावर ठाम आहे. त्यांनी कुठलंही उग्र आंदोलन कार्यकर्त्यांनी करू नये असंच त्यांचं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांतसह संजय सुरदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.